नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य उपचाराचा. आमवात हा नॉर्मल जगणं अवघड करणारा रोग. नेहमीची सांधेदुखी आणि आमवात यातला फरक म्हणजे आमवातामध्ये शिफ्टिंग पेन असतं. कधी अँकल जॉईंट दुखतो, कधी गुडघा दुखू लागतो, कधी मनगट दुखतं, कधी अंगठा दुखतो. दुखणाऱ्या ठिकाणी सहसा सूज असते आणि दुखणं हे वृश्चिक दंशवत म्हणजे विंचू चावल्यावर जशा असह्य वेदना होतात तशा प्रकारचं दुखणं असतं. पेन किलर घेऊनही बऱ्याचदा पूर्णपणे बरं वाटत नाही आणि पेन किलरचे साईड इफेक्ट्स लक्षात घेतात ते घेण्यावरही खूप मर्यादा येते. आमवातासारख्या रोगावर खाण्यापिण्यात पथ्य सांभाळणं आणि वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकृतीनुरूप औषधं घेणं गरजेचं असतंच. बरोबरीने या 2 रेमेडीज उपयोगी पडताना दिसतात. यातली पहिली रेमेडी आहे एरंडेल तेलाचं मोहन टाकून बनवलेली पोळी किंवा भाकरी खाणं. यासाठी एक पोळी किंवा एक भाकरी बनवण्यासाठी आवश्यक तितकं गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ घ्यावं. यामध्ये 1 चमचा एरंडेल मिसळावं. आवश्यक तितकं पाणी मिसळून नीट मळून घ्यावं. यानंतर नेहमीप्रमाणे पोळी लाटावी किंवा भाकरी थापावी आणि भाजून झाली की गरम गरम खावी. दिवसातून एकदा अशी 1 पोळी किंवा 1 भाकरी खाण्याचा आमवातामध्ये फायदा होताना दिसतो. आमवातावर दुसरा घरच्या घरी करता येण्याजोगा उपाय म्हणजे दुखणाऱ्या जॉईंटवर बहाव्याच्या पाल्याचा शेक करणं. यासाठी बहाव्याची पानं मऊ होईपर्यंत छान वाफवून घ्यावीत. मग गरम असताना सांध्यावर बांधून ठेवावीत. यामुळे सूज आणि वेदना या दोन्ही तक्रारी कमी होण्यास मदत मिळते. अर्थात या दोन्ही उपचारांच्या बरोबरीने प्रकृतीनुरूप औषधं घेणंही आवश्यक असतं. आमवाताप्रमाणे इतरही रोगांवर करता येण्याजोगे साधे उपचार जाणून घ्यायचे असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.